नमस्ते. आज आपण होमिओपॅथी विषयी बोलणार आहोत. बऱ्याच लोकांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट काम कशी करते हे माहीत नसतं. तर होमिओपॅथीमध्ये कुठले तत्व जे आहेत ते वापरले जातात, कुठल्या प्रिन्सिपल्सवरती होमिओपॅथी बेस्ड आहे, हे आज आपण बघणार आहोत. तर आधी तर पाहिलं पाहिजे आपण आजार निर्माण कसा होतो शरीरामध्ये. जेव्हा पण एखादा व्यक्ती मेंटली अफेक्ट होतो फर्स्ट, त्यानंतरच त्याची इम्युनिटी जी आहे ती खालावते आणि नंतर त्याचं फिजिकली रिप्रेझेंटेशन हे बॉडीवरती दिसतं ते आजाराच्या रूपामध्ये. जेव्हा पण आपल्याला आपल्या लाईफमध्ये कुठलाही स्ट्रेस आलेला असतो, खूप डिफिकल्ट सिच्युएशन असतात लाईफमध्ये कधी, त्यावेळी आपण हर्ट होतो, दुःखी होतो, रिवेंजमध्ये जातो. अशा वेगवेगळ्या भावना असतात. त्याच्यापैकी एखादी भावना त्याच्या नॉर्मल स्थितीमध्ये न राहता ती एकतर खूप जास्त एक्स्ट्रीमकडे जाते किंवा ती खूप जास्त कमी प्रमाणामध्ये निर्मिती होत असते मनामध्ये. म्हणजेच जर का आपण एक्झाम्पल घेतलं राग, आता जर राग नाहीच आला तर ते सुद्धा ॲबनॉर्मल आहे. जिथे राग यायला पाहिजे तिथं पाहिजेच आणि जिथे जेवढी रिॲक्शन पाहिजे त्याच्यापेक्षा जर का जास्त रिॲक्शन आपण देत असू, जास्त राग येत असेल तरीही ते ॲबनॉर्मल आहे. जेव्हा पण इमोशनल इम्बॅलन्सेस होतात, जेव्हा व्यक्ती एखादा मेंटली डिस्टर्ब होतो, त्यानंतरच त्याची इम्युनिटी जी आहे ती खालावते आणि त्यानंतर जे पण आजार आहेत ते शरीरामध्ये बळकवतात. इन्फेक्शनमुळे आजार होतात हे तर सेकंडरी झालं, पण त्याच्या आधी तो व्यक्ती मेंटली आधी अफेक्ट झालेला असतो, त्यानंतरच फिजिकल वरती जे आहेत ते आजार जे ते प्रेझेंट होतात. तर ही पॅथॉलॉजी असते आजाराची. त्यानंतर होमिओपॅथी आता कशी डील करते या आजाराशी ते आपण बघणार आहोत. होमिओपॅथीमध्ये सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर हे प्रिन्सिपल जे ते वापरलं जातं. म्हणजेच की जी आजाराची लक्षणं आहेत ती अगदी मिळतीजुळती असतात त्या मेडिसिनच्या लक्षणांशी. जर का आपण आजारी नसू त्यावेळी हे मेडिसिन घेतलं गेलं तर तेच सिम्पटम ते मेडिसिन प्रोड्यूस करण्याची पॉवर ठेवतं जे त्या आजारामध्ये असतं. हे थोडं समजण्याकरता थोडं किचकट आहे, पण सोप्या भाषेमध्ये काट्याने काटा काढणे हीच पद्धत जी आहे ती होमिओपॅथीमध्ये वापरली जाते. होमिओपॅथीमध्ये जे पण मेंटली डिस्टर्बन्स आलेला असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो पहिल्यांदा तर रिझॉल्व्ह केला जातो. मेंटली पहिल्यांदा पेशंट जो आहे तो बरा होतो आणि त्यानंतर जो पण त्याच्या शरीरामध्ये आजार आहे त्याच्यावरती ऍक्शन होते आणि तो आजार देखील पूर्णतः मुळासकट बरा होतो. तर होमिओपॅथी जे आहे ते मानसिक आणि फिजिकल या दोन्ही गोष्टीवरती, मानसिक, शारीरिक आणि आत्मिक ह्या तिन्ही लेवलवरती होमिओपॅथी जे आहे ते काम करत असतं. फक्त आजारावरतीच ऍक्शन होते असं नाहीये. तर जी पण मेडिसिनची ऍक्शन आहे ती आपल्या इम्युन सिस्टीमवरती होत असते. इम्युनिटी जर का स्ट्रॉंग झाली तर आपलं शरीरच त्या आजाराशी जे आहे ते लढणार आहे. त्याच्यामुळे होमिओपॅथी जर का तुम्ही लॉंग टर्म घेतलं तर तुमचा प्लस पॉईंट हा असतो की तुमची इम्युनिटी जी आहे ती खूप स्ट्रॉंग होत जाते आणि आजार जे आहेत ते कॅच करण्याची जी टेंडन्सी असते ती फार कमी होते.